23 डिसेंबरला इथं ज्योती क्रांती बँकमध्ये दरोडा पडले होते। ह्याच्यामध्ये आम्हाला 4 किलोचं सोना आणि 1.4 लाखचं कॅश असं मुद्देमाल चोरीला गेले होते। ह्याच्यामध्ये आम्ही फर्स्टपासून आम्ही CCTV फुटेज घेतले। त्याच्यामध्ये आम्हाला 5 आरोपी दिसत होते। त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही 5 टीम, आमचं LCBचं टीम आणि आनंदनगरचं टीम करून त्यांचा शोध सुरू केले। त्याच्यानंतर आम्हाला सायबरचं टीम आणि TAW आमचं एक्सपर्ट टीम त्यांना लावून खास करून टेक्निकल वर्कआउट केल्यानंतर आम्हाला सक्सेस भेटले। ह्याच्यामध्ये 2 मुंबईचं आरोपी आम्हाला निष्पन्न झाला आणि एक इथं लोकलचं सोनार रमेश दीक्षित म्हणून त्याचं इथं रोल दिसले। आणि त्यांना नंतर आम्ही 5 टीम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले होते। इथं 3 टीम होते आणि मुंबईला 2 टीम होते आणि तिथून काल रात्री आम्ही आरोपीला इथं आणून आज त्यांना अटक केलेलं आहे। अटक केल्यानंतर आम्ही कोर्टात प्रोड्यूस केले। सोमवारीपर्यंत 6 दिवसाचं PC हे गुन्ह्यामध्ये भेटलेलं आहे। किती मुद्देमाल असतो? टोटल आता रिकव्हरी 1.4 किलोचं गोल्ड रिकव्हरी झाले। आणखी आरोपी कडे आम्हाला आणखी रिकव्हरीचं प्रोसेस चालू आहे। याच्यामध्ये आणखी 4 आरोपी निष्पन्न झाले, त्यांना अटक करण्याचा पण प्रक्रिया चालू आहे। 4 वर्ष पहिले इथं अकाउंटंट म्हणून काम करत होता। त्याला पूर्ण बँकेचं डिटेल्स माहीत होतं की किती सोनं असते, किती कॅश असते, कोणत्या टाईममध्ये स्टाफ असतात, कोणत्या टाईममध्ये क्लोज होते, हे सगळं त्याला डिटेल माहीत होतं। त्यांनी काही प्लॅनिंग करून बाहेरचा आरोपींना बोलून इथं असं डकैतीचं प्रकरण केलेलं आहे। खास करून जे आमचं LCTV टीम, सायबरचं टीम, TAW टीम यांनी अत्यंत चांगलं काम केलंय। त्यांचं नक्की रिवॉर्ड आम्ही पुटअप करणार। मान्य IG सरांकडे पण हे रिवॉर्ड आम्ही पाठवणार आहे। मध्ये खास करून जे आरोपी होते बाहेर राज्याचे होते, त्यांना आयडेंटिफाय करणे, आमचं कोणत्याही डेटाबेसमध्ये हे आरोपी सापडले नाही। पूर्ण महाराष्ट्राचं LCB टीम आणि क्राईमच्या टीमला आम्ही कॉन्टॅक्ट केले होते आणि आरोपीचं काही आम्हाला शोध या काही डिटेल्स भेटत नव्हते। हे एक आम्हाला चॅलेंज होतं की हे आरोपी जे कॅमेरामध्ये आले ह्यांचं बिलकुल काही डेटा नव्हतं। बट आम्हाला माहीत होतं थोडं टेक्निकल ॲनालिसिस आणि सायबर थ्रू काही ना काही निघतील म्हणून, आणि तिथून आम्हाला क्लूज भेटले आणि याच्यानंतर आम्हाला हे केस ओपन झाला। सर